श्री साई सहाय्य समिती इगतपुरीचे साईसेवक संगीत विशारद युवराज शिंदे यांचा वाढदिवस वैतरणा इथं एक झाड मोलाचं या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं। वनविभाग इगतपुरीचं या उपक्रमाला मोलाचं सहकार्य मिळालं असून श्री साई सहाय्य समितीतर्फे इगतपुरी तालुक्यात जास्तीत जास्त झाडं लावण्याचा मानस आहे। वृक्षारोपणाप्रसंगी माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, धर्मराज खोडके, प्रमोद शेठ वराडे, आकाश घाटाल आदी उपस्थित होते। या प्रसंगी माजी सरपंच बाळासाहेब शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। बाळासाहेब सकाराम शिंदे, माजी सरपंच वैतरणा। आज आमचे मित्र युवराज भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं आज आम्ही या ठिकाणी वैतरणा परिसरात वृक्षारोपण हा अतिशय मौल्यवान असा उपक्रम या ठिकाणी राबवला। तसाच इतरांनी पण याचा आदर्श घेऊन आपल्या वाढदिवसानिमित्त एक झाड अवश्य लावून सर्व तालुक्यात या वृक्षारोपण करावं असं मी आवाहन करतो। या प्रसंगी मुंबई पोलीस श्री हितेश सावंत यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलंय। साईराम, माझे नाव आहे हितेश सुनंदा शंकर सावंत। मी मुंबईमध्ये राहतो। मी मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहे। माझे खूप जिवलग मित्र साई समिती इगतपुरी साई पालखी सोहळ्याचे पालखी प्रमुख श्री राजू दादा देवळेकर यांनी केलेल्या आग्रहास निमंत्रणास मान देऊन मी आज इगतपुरीमध्ये आलेलो होतो। राजू देवळेकर दादा हे इगतपुरी, घोटी आणि नाशिक शहरचे एक पत्रकार आहेत आणि त्याचप्रमाणे खूप मोठे एक समाजसेवक आहेत। ते दरवर्षी नेहमीच आपल्या घोटी आणि इगतपुरी तालुक्यात वेगवेगळे उपक्रम राबवत असतात। आज साई समितीचे कोर टीमचे सदस्य साईसेवक युवराज भाई यांचा वाढदिवस आहे। त्या दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त राजू देवळेकर दादा यांनी एक उपक्रम राबवला होता। त्या उपक्रमासाठी खास मी इथे आलो होतो आणि आज वैतरणा येथील नर्सरीमधून 50 झाडाची रोपटी घेऊन आता इगतपुरीमध्ये त्या झाडांचं वृक्षारोपण होणार आहे। ती रोपटी लावली जाणार आहे आणि यातून एक चांगला संदेश आहे, एक झाड एक जीव एक मोलाचा ठेव, ही गोष्ट आहे, यातून शिकवण आहे। तर माझी सर्वांनाच विनंती आहे, जसे राजू देवळेकर दादांनी जे उपक्रम राबवत आहेत, म्हणजे प्रत्येक वाढदिवसाला प्रत्येकाने असेच मोठमोठे उपक्रम लावले पाहिजे। पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे। आज जे ग्लोबल वॉर्मिंगचा जो फटका बसतो आहे, आज मुंबई भागामध्ये आणि जो सगळ्या शहरी भागामध्ये जो उन्हाचा तडाखा बसतो आहे, त्यासाठी ह्या सर्व गोष्टी होणं खूप गरजेचं आहे। आणि यासाठी मी राजू देवळेकर दादा आणि साई सहाय्य समितीच्या सर्व अधिकारी पदाधिकारी सर्व साई सेवकांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि राजू दादांनी मला येथे बोलवून मला निमंत्रण दिले, मी दादांचे खूप खूप धन्यवाद मानतो। ओम साईराम। राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।